तर आम्ही आता बांधायला पेंड्या. आम्ही सकाळपासून आता वाजल्यात किती एक 12 वाजायला पण आणखीन टायमिंग आहे. तर तेवढ्या वेळेत आम्ही एक 5.5-6 एकराच्या पेंड्या बांधून टाकल्या. बरं काय राहिले फक्त एवढंसं थोडंसं दिसतंयत ना, इथून एवढंसं थोडं थोडं त्या पलीकडल्या लाईनीच्या पण बांधून टाकल्या. काय त्रिशा तर रडती उन्हात. तिच्या नाकाला तर हात लावू नको ना तू. तिथं जखम झालेली कशी बरी होईल बरं? हा ऐ ऐ ऐ लय पूजा काय बांधताच येत नाही तिला. मीच बांधू लागायलोय सारखं. काय कर मीच तुम्हाला बांधू लागायले. किती बांधल्या ग तू माझ्या पेंड्या? 25 मोजल्या होत्या काय? मी तुझ्या 50 बांधलेल्या गेल्या वर्षी. चल की उठ, चल बांध, उठ उठ उठ. चल तेवढं बांधून टाकू. मग तेवढं झालं की मग घरीच जायचं आहे. की काय खायला घ्यायचं आहे तुला? काय खाऊ वाटायलंय? हा काहीच नको? खायचीच इच्छा नाही का? त्रिशा त्रिशा अशी का रडती ग तू? आम्हाला काढू दे की ज्वारी, बांधू दे की पेंड्या. त्रिशानं खूप रडली आणि पूजानं ती काय शांत होतच नव्हती. मग मी शांत केलं तिला, त्यामुळे थोडासा मागं राहिलेलो मी. मग 20-25 पेंड्या पूजानं बांधू लागल्या. कारण ही खूप रडत होती ना. ऊन कसलं आहे साईडला दिसत असेल तुम्हाला. लय ऊन लयच ऊन आहे. एवढं हे तुकडा एक आत्ता बांधला असे, म्हणजे ते दिसतंय ना ते पाठीमागचं बांध तिथून तिथपर्यंत कोपरा दिसतोय का तो, तिथपर्यंत हे आत्ता बांधले फक्त 20 मिनिटात. असे आम्ही दुसरे आणखीन 2 तुकडे बांधलेत. म्हणजे 3 तुकडे असे 2-2 एकराचे. 6 एकर नक्कीच भरणार. चल का उठ. ताण लागली तुला? हा पण आपल्याजवळ आता पाणीच नाही की. हा शेततळ्यातून लय त्यात मी घसरलो तर निघताच येत नाही. ताडपत्री ती खूप स्लिप होत असते, त्यातून बाहेर नाही निघता येत. चल हळूहळू बांधू. रडू येतंय का काय तुला आज? हा मग अशी शांत काय? जरा जोरात बोलत जा की व्हिडिओत. असं ऊन लागायलंय. मग एवढंच आहे की आता करून जाऊ घरी. घरी गेल्यानंतर आजचा काय प्लॅन तुझा? निवांत झोपणार काय? हा मी तर म्हणतोय धाराशिवला जायचंय म्हणून. मला का असंच जाणार आहे मी. जाऊ काय? तू पहिलं व्हिडिओत बोलत तर होती, आता बोलच ना. लय डोकं दुखायलंय. मग ते डोकं माझ्यामुळे दुखतंय? हा उन्हामुळे. मग काय इकडं का मला बघून का तोंड तसं करायची येडा वाकडा? एक पेंडी बांधू लागत ना तुम्हाला. मीच उलट तुम्हाला बांधू लागले. मला म्हणताव का तस का केलीस तू? बांधू लागली पण पुरीला कोण समजवत होत? काय 1 तासभर घेऊन बसला होता. तास नाही 10 मिनिट. मग त्या 10 मिनिटातच 20-25 पेंड्यानं तू पुढं गेलीस ना. 5 मिनिट फक्त. 5 मिनिटातच तू 5-25 पेंड्यानं पुढे जाणारच की. हा एका पेंडी बांधायला लागतेच किती 15 सेकंद ते 20 सेकंद. मग तू जाणार नाही पुढं तर काय? बांधून टाका एवढं. म्हणजे मला कोम्यात पाठव. चल चल तेवढं तुम्हाला दाखवतं बरं काय पूजा कशी पेंडी बांधते. चल की. तो पूजा पळ कारपान मम्मीचा. पळ ओठ. त्रिशा तिला ऊन सहन होईना ग. पोरं असले की ती बसती तर त्यांच्यासोबत. पर त्यांना संघ घेऊन यावं तर त्यांची पण शाळा बुडणार. उद्या रोहनला आणायचं काय मग सोबत? हा त्यांनी पण असले की उन्हात आपल्याबरोबर त्यांची पण फजिती होते. त्यामुळं नकोच. त्यांनी असं का उभा राहिलेत?
सगळं झालंय, आपलंच राहिलं. आणि आपली सावित्राबाई फुले कुठे गेली? ते बसले झाडाखाली. कोणत्या? आपलंच राहिलंय. चल खरंच उठ. आपल्या कोकणातल्या पिंडीत एवढ्या एवढी त्यांची पिंडी एका पाताची एका कोप 25 पिंड्या जाऊ द्या, कोकणात आहे तेव्हा. जाऊ द्या. काय 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 म्हणले? 100-150 पिंडी असत तेव्हा त्यांची 30 जाऊ द्या. आता काय आपण बळच त्यांना म्हणू शकतोय बांधा बांधा या या. मग बंद करून टाकायचं काय एवढं गुत्त करून? बंद केलं तरी मग आता सध्या कोणती कामं दुसरीकडे पण नाही. एवढी ज्वारी तर होईल खायला. पुढे जाऊन बघून येते ते पाता. काय झालं काय झालं? हाडच म्हटली काय? माझं तर वजन जास्त आहे, मला तर किती त्रास होता. चल ना पूजा, जावा भात आली. माग माग येते जावा. नाही पुढं पुढं तू चल, मी माग माग चलतो. तू पुढं पुढं चल, मी माग माग चलतो. मी येणार नाही जाऊ. का बरं? डोकं तुझं सारखं डोकंच कसं दुखतंय ग? तर डोकं नसताना देखील मग गुडघा दुखायला पाहिजे ना. तुला समजलंच नाही ते. किती मस्त सीन दिसायलंय, खरंच लय भारी दिसतंय. आला काय? आयो हे बघा कडबा. त्रिशा काय झालंय तुला? तू सारखं तिच्या नाकाला दाबून दाबूनच तिची जखम जास्त करायली. झोप लागली का काय? हा 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 उठ. 10-15 पेंड्या नव्हती दमून बांधा. काय बोलते? 10-15 आहेत होय तर. लय थकली ती, पण दम सोडत नाही ती, त्यामुळं कसं तर करायली. माहीत नाही का तिला असली कामं, तिनं कधी केलेलंच नाहीत. बाकी दुसऱ्या कामाची सवय आहे तिला, हे कामं नाही जमत तिला. ईद एवढी आपण आली बहीण माझी. चला उठा.